शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या अयोध्या पौळ यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होते। मंत्री संजय राठोड यांच्या कार्यकर्त्यांसोबतचा संवाद ही ऑडिओ क्लिप असल्याचं समजतंय आणि यामध्ये अयोध्या पौळ यांच्याकडून संजय राठोडांना चपलेनं मारण्याची भाषा करत असल्याचं पाहायला मिळत आहे। दरम्यान झी24 तास या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। बघूया सविस्तर। चपलीने मारलं पाहिजे संजय राठोड सारख्या माणसाला भर चौकात चपलीने मारलं पाहिजे संजय राठोड। मी पुन्हा तिसऱ्यांदा म्हणते संजय राठोड सारख्या माणसाला जे चित्रा वाघने आरोप केले त्या आरोपानुसार संजय राठोड सारख्या माणसाला भर चौकात चपलीने मारलं पाहिजे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या राज्याच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ पाटील यांच्या तोंडची ही विखारी भाषा। ही ऑडिओ क्लिप सध्या सर्वत्र चर्चेत आहे। त्यामागचं कारण म्हणजे या ऑडिओ क्लिप मध्ये संजय राठोडांना चपलेनं मारण्याची भाषा अयोध्या पौळ यांनी केली आहे। मंत्री संजय राठोड यांच्याच कार्यकर्त्यांशी बोलताना पौळ बोलत होत्या तेव्हा त्यांनी राठोडांवर जोरदार आगपाखड केली। ती क्लिप नेमकी काय आहे बघूया। बोला ना। संजय भाऊ राठोड हे पोस्ट टाकलं नाही पाहिजे आमच्या समाजाचे नेते। अरे समाजाचं सोडा, तो समाजाच्या नावानं काय काय करतोय ना। परवाच्या दिवशी त्यानं समाजाच्या एका माणसाला 2 कोटी रुपये घेतले म्हणून त्या माणसाला सस्पेंड केलं आणि त्या माणसाची नोकरी पण घालवली आणि त्या माणसाचे 2 कोटी रुपये पण घेतले। तुम्ही समाजाचं मला सांगू नका। आणि समाजाच्या नावाची जमीन बळकावतो, समाजाच्या नावानं काय काय कार्यक्रम घेतो, स्वतःचे काळे धंदे लपवतो, असा समाज आहे का? तुम्ही समाजाचा, आम्ही कुठल्याही धर्मावरती कुठल्याही कोणाच्याही समाजावरती बोलत नाही। त्या एकट्या संजय राठोडवरती पोस्ट केली म्हणजे इथं समाज येत नाही, कळलं ना? ऐक पूर्ण आता। मांस मटण मच्छी खाणारा माणूस गळ्यामध्ये तुळशी माळ घालतोय, त्याच्यानंतर साधू संतांचा पेहराव करतोय, चिपळ्या वाजवतोय, अनैतिक संबंध लोकांकडे ठेवणारा आवाज सगळ्या चित्रवाघनी सगळं काढलं ना। असल्या माणसाचा चपलीने बनवलं पाहिजे। संजय राठोड सारख्या माणसाला भर चौकात चपलीने मारलं पाहिजे संजय राठोड। मी पुन्हा तिसऱ्यांदा म्हणते संजय राठोड सारख्या माणसाला जे चित्रा वाघने आरोप केले त्या आरोपानुसार संजय राठोड सारख्या माणसाला भर चौकात चपलीने वाढवलं पाहिजे। जे मी पोस्ट मध्ये लिहिलं नाही ना, ते मी तुम्हाला कॉलवरती सांगते, चौथ्यांदा सांगते। संजय राठोड सारख्या माणसावरती जेव्हा चित्रा वाघ यांनी जे आरोप केले आणि जे सगळे कॉल रेकॉर्डिंग किंवा जी काही सगळी डिटेल बाहेर आली, जे काही त्या मयत तरुणीचे जे काही प्रकरण बाहेर आलं त्यानुसार संजय राठोडला भर चौकात चपलीने मारलं पाहिजे होतं। मी संजय राठोडला असं बोलले म्हणून माझ्यावरती कुठं तुम्हाला तक्रार दाखल करायची आहे का? बिनधास्त करा, मी कोणाच्या बापाला भीत नाही। आणि ठेवा फोन। पण याची सुरुवात नेमकी कुठून झाली तर नुकतीच अयोध्या पौळ यांनी एक पोस्ट केली होती। त्यात त्यांनी संजय राठोडांचा संतांच्या वेशभूषेतला गळ्यात तुळशीहार आणि हातात चिपळ्या घेतलेला फोटो पोस्ट केला होता। त्यात शिवीगाळ करत राठोड वारकरी संप्रदायाचा अपमान करतायत जाहीर निषेध असा मजकूरही पौळ यांनी लिहिला होता। या पोस्ट नंतर राठोडांच्या एका कार्यकर्त्यानं पौळ यांना फोन केला आणि पोस्ट टाकायला नको होती, ते समाजाचे नेते आहेत असं म्हटलं। त्यावर पौळ यांनी त्या कार्यकर्त्यालाही सुनावलं। संजय राठोडांवर पोस्ट केली आहे, त्यात समाजाचा संबंध नाही असं म्हणत त्यांनी राठोडांना चपलेनं मारले पाहिजे असा जोरदार निशाणा साधलाय। पोस्ट व्हायरल होतात यावर पौळ यांना प्रतिक्रिया विचारली असता वक्तव्यावर ठाम असल्याचं त्यांनी म्हटलंय। मांस मटण मच्छी खाणारा माणूस गळ्यामध्ये तुळशी माळा घालतो, चिपळ्या वाजवतो, साधू संतांचा पेहराव करतो, जो एका निष्पाप तरुणीच्या मृत्यूला कारणीभूत आहे, त्याच मुलीचा गर्भपात करण्यासाठी एखादा माणूस कारणीभूत आहे, अशा संजय राठोडवरती मी पोस्ट केली होती। पोस्ट केल्यानंतर संजय राठोडच्या कार्यकर्त्यांकडून मला फोन आला आणि फोनमध्ये जी मी चित्रा वाघ यांचा रेफरन्स देऊन किंवा चित्रा वाघ यांनी जे पुरावे सगळ्यांच्या समोर मांडले होते त्याचा रेफरन्स देऊन जी मी संजय राठोड यांना चपलीनं मारण्याची भाषा मी त्या माझ्या ऑडिओ क्लिप मध्ये केली होती, त्याच्यावरती मी ठाम आहे। ऑडिओ क्लिप व्हायरल होता शिवसेनेने ही तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। पौळ यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। अयोध्या पौळ ह्या सातत्याने लोकप्रिय लोकांच्या बाबतीत लिखाण करून किंवा त्यांच्या बाबतीत वक्तव्य करून सतत चर्चेत राहण्याचा उद्योग करीत असतात। खरं म्हणजे त्यांची दखल घेण्या एवढ्या त्या मोठ्या नाही, परंतु आज देशामध्ये बंजारा समाजाचं नेतृत्व करत असलेले संजय राठोड यांच्या बाबतीत अशा महिलेने अर्वाच्य भाषेत बोलावे हे आमच्यासारख्या समाज बांधवाला असेल किंवा शिवसैनिकाला असेल हे अजिबात आवडलेलं नाही आहे। आणि त्यामुळे
या बाईला ज्या भाषेत समजेल त्या भाषेमध्ये महाराष्ट्रामधील बंजारा समाजाचा तरुण किंवा शिवसैनिक हे उत्तर देण्यास समर्थ आहे, उत्तर देणार आहे. याआधी चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्यावर आरोप केले होते. मात्र शिवसेना फुटली. शिंदेच्या शिवसेनेनं भाजपसोबत सरकार स्थापन केलं आणि आश्चर्य म्हणजे संजय राठोड तेव्हा मंत्रीही झाले. त्यानंतर चित्रा वाघ यांनी टीका करणं बंद केलं. पण चित्रा वाघ यांचा उल्लेख करत अयोध्या पौळ यांनी संजय राठोड यांना पुन्हा लक्ष केलं. दुखऱ्या नसेवर पुन्हा बोट ठेवल्यानं साहजिकच शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पौळ यांच्यावर ही टीकास्त्र डागलं. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.